नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या कल्पनाच ऑनलाइन अकॅडमी मध्ये। तर पहा, आज आपण असे काही प्रश्न पाहणार आहोत जे गणितातल्या कुठल्याच धड्याशी संबंधित नसतील। म्हणजे प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला तो प्रश्न कोणत्या धड्याशी रिलेटेड आहे हे काही कळणार नाही, परंतु तो कुठल्या तरी बेसिक वरती प्रश्न असणार आहे। त्याला म्हणायचं कूट प्रश्न। पहा, तर अशा प्रकारचे कूट प्रश्न तुम्हाला आगामी येणारी टॅट असेल, त्यानंतर तुमची MPSC ची गट ब आणि गट क असेल किंवा पोलीस भरती असेल, या परीक्षांमध्ये हमखास हे कूट प्रश्न विचारले जातात। पहा, तर कूट प्रश्न म्हणजे नेमके कोणत्या प्रकारचे प्रश्न? पहा, एक प्रश्न मी आपल्या समोर ठेवलेला आहे। पहा, प्रश्न आहे, एका परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण दिले जातात, पण उत्तर जर का चुकलं तर आपला 1 गुण त्या ठिकाणी कमी होतो। जर याच परीक्षेत संदीपला 225 गुण मिळाले असतील आणि एकूण 75 प्रश्नांची ती परीक्षा असेल, तर आपल्याला विचारलेलं आहे की संदीपचे एकूण किती प्रश्न त्या ठिकाणी चुकलेले आहेत। पहा, आता हा जर प्रश्न तुम्ही वाचला तर लगेचच आपण गोंधळात पडून जातो की एकूण परीक्षेचे गुणच दिलेले नाहीयेत किंवा नेमके बरोबर प्रश्न आणि चुकीचे प्रश्न कसे काढायचे। तर पहा, या ठिकाणी आपल्याला एकूण परीक्षा 75 गुणांची दिलेली आहे। मित्रांनो, किती गुणांची दिलेली आहे? एकूण परीक्षा 75 गुणांची परीक्षा दिलेली आणि प्रत्येक प्रश्नाला आपल्याला या ठिकाणी 4 गुण दिलेले आहेत। पहा, तर पहा, 75 प्रश्न प्रति प्रश्नाला 4 गुण जर म्हटलं तर एकूण परीक्षा आपली किती गुणांची होत आहे? पहा, 5 चोक 20, हातचे आले 2 आणि 7 चोक 28, 28 आणि 2 30। तर अशा प्रकारे आपली जी परीक्षा आहे ही एकूण 300 गुणांची होत आहे। पण या परीक्षेत संदीपला 300 पैकी 300 गुण मिळाले का? नाही, तर संदीपला किती गुण मिळालेले आहेत? फक्त 225च गुण मिळालेले आहेत। मित्रांनो, म्हणजे संदीपचे किती गुण या ठिकाणी कमी झालेले आहेत? तर पहा, 300 मधून 225 काढा, या ठिकाणी संदीपचे जवळपास 75 गुण कटलेले आपल्याला लक्षात येतील। आता आपल्याला विचारलेलं काय आहे की त्याचे प्रश्न किती चुकलेत? तर पहा मित्रांनो, जर एक प्रश्न आपला चुकला, काय एक प्रश्न जर आपला चुकला तर आपले त्या प्रश्नाचे तर 4 मार्क जाणारच आहेत, शिवाय निगेटिव्ह मेथड आहे याला। एक प्रश्न चुकला म्हणून आलेल्या गुणांपैकी प्लस आपला 1 मार्क जाणार आहे, म्हणजे एका प्रश्नासाठी तब्बल तुमचे 5 गुण मायनस होणार आहेत। मग आता आपल्याला इथे काय करावं लागेल? 5 ने याला भाग द्यावा लागेल। पहा, 75 ला जर 5 ने भाग दिला तर 5 1 5 राहिले 2, 5 5 25। अशा प्रकारे संदीपचे या परीक्षेमध्ये किती गुण कटलेले आहेत मित्रांनो? तर 15 प्रश्न याचे काय झालेले आहेत? पहा, चुकले आहेत। आणि परीक्षा किती गुणांची होती आपली? एकूण 75 प्रश्नांची परीक्षा होती। पहा, 75 पैकी संदीपचे 25 गुण चुकले, मग संदीपचे बरोबर गुण किती आले? पहा, बरोबर प्रश्न किती आले या ठिकाणी? तर पहा, 75 मधून 15 वजा करा तर 60 प्रश्न संदीपचे बरोबर आलेले आहेत। आता लक्षात घ्या, प्रश्नात जर आपल्याला बरोबर आलेले प्रश्न विचारले असले तर बरोबर आलेलेच सांगा, आणि किती प्रश्न चुकले असं जर विचारलं असेल तर बिनधास्त किती प्रश्न चुकले हेच सांगा। पहा, एकदा पाहून घ्या, तुम्हाला लक्षात आलं का? जर नसेल लक्षात आलं तर परत आणखीन एक प्रश्न मी तुमच्यासाठी घेणार आहे, त्यात समजून घ्या आणि नंतर प्रॅक्टिससाठी काही प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरं नक्की मला कमेंटमध्ये सांगा। पुढे पहा, आता आपल्याला याच प्रकारामध्ये एकतर परीक्षा विचारली जाईल किंवा नेमबाजीची स्पर्धा सुद्धा यामध्ये दिली जाऊ शकते।
मग तो प्रश्न वेगळा आणि हा प्रश्न वेगळा असं काही नाही. तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे पहा, नेमबाजीच्या स्पर्धेमध्ये अचूक नेम लागला तर 5 गुण मिळतात आणि जर का नेम चुकला तर ते 5 गेलेच, पण बरोबर आलेल्यातले परत आपले 2 गुण काय होतात, कमी होतात. तर एकूण किती नेम लावायचेत आपल्याला, 20 वेळा नेम लावला पहा, तेव्हा किती गुण मिळाले, 58 गुण मिळाले. तर आपल्याला विचारण्यात आलेला आहे अचूक नेम आपले किती लागलेले आहेत. गेल्या प्रश्नामध्ये आपले किती नेम चुकले हे विचारलं होतं, या प्रश्नामध्ये किती नेम लागले हे विचारले पहा. आता सेम पद्धत वापरा पहा, एकूण किती वेळा नेम लावायचेत आपल्याला, 20 वेळा. एक नेम बरोबर लागला तर किती गुण मिळणार आहेत, 5. मग 20 ला 20 जर नेम बरोबर लागले तर किती गुण मिळणार आहेत आपल्याला, 100 गुण मिळणार आहेत. इथपर्यंत सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात आले, काही अडचण नाही. पुढे पहा, आता या परीक्षेत मग संदीपला 100 पैकी 100 गुण मिळालेत का, नाही. तर त्याचे काहीतरी नेम चुकलेत म्हणून त्याला या परीक्षेमध्ये किती गुण मिळालेत पहा, 58 गुण मिळालेले आहेत. मग 100 मधून 58 मायनस करा, त्याचे कटलेले गुण मिळणार आहेत आपल्याला 42. आलं लक्षात. पण या 42 साठी नेमके किती नेम त्याचे चुकलेले आहेत, तर पहा, एका प्रश्नाला मिळणारे 5 गुण आणि प्लस का चुकला म्हणून कटलेले 2 गुण, म्हणजे एका प्रश्नासाठी एका नेमासाठी तब्बल त्याचे 5 अधिक 2 बरोबर 7 गुण कटणार आहेत. मग याची बेरीज करायची आणि 42 ला 7 ने भाग देऊन टाकायचं. आलं लक्षात, काही गुंतागुंतीचं नाही. ओके, पहा 7 ने 42 ला कितीचा भाग बसतो, तर 6चा भाग बसतो. आता हे 6 काय आले आपले, चुकलेले नेम आलेत पहा. 6 काय आलेत आपले, जे चुकले ते नेम आलेत. मग एक विचार करा मित्रांनो, 20 पैकी 6 चुकले असतील तर बरोबर लागले किती असतील हो, तर बरोबर लागलेले नेम आहेत मित्रांनो 14. आणि आपल्याला विचारलेला आहे किती नेम अचूक लागले, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यावं लागणार आहे 14. तर पहा, अशा प्रकारचा प्रश्न पोलीस भरतीला तुम्हाला हमखास येऊ शकतो. कुठल्याही परीक्षेला हा प्रश्न तुम्हाला हमखास येऊ शकतो. जर समजला नसेल तर पुन्हा बॅग घ्या, पुन्हा प्रश्न पहा आणि नाही समजला तर परत मला कमेंटमध्ये सांगा. आता हे 2 प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत. बाकीचे 3 प्रश्न मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देत आहे. याची उत्तरं मला 100% कमेंटमध्ये सांगायची आहेत. अभी नहीं तो कभी नहीं. आता जर प्रॅक्टिस केली नाही तर तुम्हाला हा प्रकार विसरायला वेळ लागणार नाही. त्यामुळे लगेच स्टॉप करा व्हिडिओ, लगेच सोडवा आणि लगेच मला कमेंटमध्ये याचं उत्तर नक्की कळवा. चला पहा, प्रॅक्टिससाठी काही प्रश्न मी तुम्हाला देत आहे. पहा मित्रांनो, एक छान असा प्रश्न प्रॅक्टिससाठी मी तुमच्या समोर दिलेला आहे. प्रश्न पाहायचा आहे आणि लगेच सोडून मला याचं उत्तर सांगायचंय. पहा, कोणता पर्याय याचं उत्तर असेल मला लगेच कळवा. त्याच्यानंतर पहा, पुढचा प्रश्न आहे. पहा, या ठिकाणी गुणांच्या ऐवजी तुम्हाला रुपये दिलेले आहेत. बाकी प्रश्न सेम आहे, काही गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही. आणि इथे तुम्हाला अचूक नेम विचारलेले आहेत, याचंही उत्तर तुम्हाला मला सांगायचं आहे. पहा, त्याच्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 3 तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेला आहे. नक्की याचं उत्तर मला कमेंटमध्ये कळवा. पहा, प्रश्न काय आहे सोडवा आणि मला लगेच याचं उत्तर सांगा. पहा मित्रांनो, आता हा जो प्रकार आहे हा आपल्याला नवीन सिलेबसला अपडेट झालेला प्रकार आहे. म्हणजे सध्याच्या काही परीक्षांमध्ये हे प्रश्न टपकताना आपल्याला दिसत आहेत आणि जुन्या काही प्रकाशनाच्या पुस्तकांमध्ये सुद्धा हे प्रश्न अवेलेबल नाहीत. त्यामुळे बऱ्याच मुलांचे मार्क्स या प्रश्नाचे जातात आणि प्रश्नही असाच आहे. पहा, जर वाचला तर तुम्हाला कळत नाही की नेमकं याला सोडवायला सुरुवात कुठून करायची आणि शेवट कुठे करायचा. तर पहा,
हा प्रश्न एकदम सोप्या ट्रिक्सने मी तुम्हाला कसा सोडवायचा हे सांगणार आहे। तर प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय पहा, एक पिशवी दिली आहे आणि पिशवीमध्ये काही रंगीबेरंगी चेंडू आहेत पहा। त्याच्यामध्ये 4 रंगाचे चेंडू आहेत आणि प्रश्नाचं वर्णन करताना आपल्याला असं सांगितलंय की बाबा रे 43 सोडून जे सर्व उरलेत ते कोणत्या रंगाचे आहेत, लाल रंगाचे आहेत। 47 सोडून जे काही उरतील ते चेंडू निळ्या रंगाचे आहेत आणि 53 सोडून जे काही उरतील चेंडू ते कोणत्या रंगाचे आहेत, हिरव्या रंगाचे चेंडू आहेत। आणि शेवटी सांगितले 52 सोडून जे उरतील ते पांढऱ्या रंगाचे चेंडू आहेत। तर सांगा मग मला निळ्या रंगाचे चेंडू किती? पहा, ही काय पद्धत झाली का प्रश्न विचारण्याची? पण विचारलाय हा आणि याला सुद्धा सोडवण्यासाठी लॉजिक आहे पहा। जर याचं तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर इथे आपल्याला एक गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे पिशवीत एकूण चेंडू किती होते हे आपल्याला सुरुवातीला काढावं लागेल। मग ते कसं काढायचं पहा, तर त्याची खूप साधी सरळ सोपी ट्रिक्स आहे मित्रांनो। ज्या काही या संख्या दिलेल्या आहेत पहा, ज्या काही या संख्या दिलेल्या आहेत या सर्व संख्यांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करून घ्यायची आहे पहा। 43, 47, 52 आणि 53 याची जर आपण बेरीज केली तर याची बेरीज येते मित्रांनो पहा, 7 आणि 3 10 आणि 10 आणि 5 किती, 15, 15 ला 5 हातचे आले 1, परत 10 आणि 8 आणि 9 हे किती आले, 19। तर पहा, सर्व संख्यांची आपण या ठिकाणी बेरीज करून घेतलेली आहे। बेरीज आलेली आहे आपली 153। आता याचं काय करायचं, तर पाहायचं चेंडू एकूण किती रंगाचे दिलेले आहेत आपल्याला। आता चेंडू असतील, गोट्या असतील, आणखीन काही आंबे, काजू, कैरी असं काही असेल तर एकूण दिलेले घटक पाहायचे मित्रांनो किती आहेत। तर इथे आपल्याला 4 रंगाचे 4 चेंडू म्हणजे एकूण 4 घटक दिलेले आहेत। तर ट्रिक्स काय आहे पहा, एकूण जे दिलेले घटक आहेत मित्रांनो त्यातून -1 म्हणजे -1च करायचा आणि जी काही संख्या राहील तिने या 195 ला काय करायचं, भाग द्यायचा पहा। समजा 5 घटक असतील, -1 केला 4 राहतील, 6 असतील -1 केला 5 राहतील। आता इथे आपल्याला भाग देऊन घ्यायचा आहे पहा आणि भाग दिल्यानंतर जे काही उत्तर असेल ती असतील आपली एकूण पिशवीतील चेंडू। तर पहा 3 1 3, 3 सख 18, हातचा आला 1, 3 5 15। तर पहा आपल्या पिशवीमध्ये एकूण चेंडू किती आहेत मित्रांनो, तर एकूण चेंडू आपल्याला मिळालेले आहेत 65। किती मिळालेले आहेत पहा, 65। आता तुम्ही कोणत्याही रंगाचे चेंडू काढू शकता, काही अडचण नाही, कारण प्रश्नातच आपल्याला दिलेलं आहे की बाबा रे 43 सोड आणि बाकी जे काही राहतील ते कोणत्या रंगाचे चेंडू आहेत, लाल रंगाचे। 47 सोड, बाकी जे काही राहतील ते कोणत्या रंगाचे चेंडू आहेत, निळ्या रंगाचे चेंडू आहेत। मग आपल्याला पहा कोणता रंग विचारलेला इथे, तर निळा रंग आहे। मग इकडे निळा रंग सोडा म्हणजे धरा। तर इथे आपल्याला काय सांगितलंय, 47 सोडा, 65 पैकी किती सोडा, 47 सोडा आणि जे काही राहतील ते कोणते आहेत, निळ्या रंगाचे चेंडू आहेत। पहा 65 मधून जर 47 गेले तर या ठिकाणी येणार आहे मित्रांनो उत्तर 18, म्हणजे निळ्या रंगाचे चेंडू किती आहेत, एकूण 18 चेंडू आहेत। आता याची फिरकी घेऊन सुद्धा प्रश्न येऊ शकतो बरं का। आता इथे निळ्या रंगाचा चेंडू विचारलाय, तुम्हाला कधी कधी फक्त एकूण चेंडूंची संख्या विचारू शकतात किंवा निळ्या आणि लाल रंगाच्या चेंडूतील फरक विचारू शकतात किंवा आणखीन कोणत्या रंगाच्या चेंडूतील फरक सुद्धा विचारू शकतात। आता मी तुम्हाला पूर्ण संकल्पना समजावून सांगितली, यावर कशीही फिरकी घेऊन कसाही प्रश्न टाकला तरी तुम्हाला काही अडचण येता कामा नये। पहा प्रश्न एकूण चेंडू विचारू द्या, स्पेसिफिक कुठलाही रंग विचारू द्या किंवा 2 घटकातील फरक विचारू द्या, 2 घटकांची निळ्या आणि लाल चेंडूंची बेरीज सुद्धा विचारू द्या, ती सुद्धा तुम्हाला काढता येईल। तेवढं आपलं त्या ठिकाणी प्रत्येकाने काय करायचं, वापरून घ्यायचं। पहा प्रश्न कसे वाटत आहेत कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा
आणि आणखीन कोणत्या पद्धतीचे टॉपिक्स तुम्हाला अवघड जातात तेही सांगा. त्यावरही मी लेक्चर घेण्याचा आणि तुमच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्हाला जर वाटत असेल या प्रश्नांमुळे नक्की तुमचा 1 ते 2 तरी मार्काचा फायदा होणार आहे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचायला अजिबात विसरायचं नाही. चला, प्रॅक्टिससाठी आपण आणखीन एक अशाच प्रकारचा प्रश्न घेऊयात. पहा, जे लाईव्ह वाले आहेत थोडा वेळ वेट करा, कारण बाहेर खूप जोराचा पाऊस चालू आहे, वादळ वगैरे सुटलेले आहे आणि त्यामुळे लाईटचा आपल्याला थोडासा या ठिकाणी प्रॉब्लेम आलेला आहे. पहा, ओके, चला, काय हरकत नाही. तर पहा, समोर आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे यामध्ये आपल्याला स्पेसिफिक कुठले चेंडू काढायचे नाहीत. तर आपल्याला विचारलेले फक्त एकूण चेंडू किती. तर साधी सरळ सोपी ट्रिक्स आहे. एकूण संख्या घ्या, त्यांची बेरीज करा आणि बेरजेला 1 ने कमी या संख्येने काय करा, भाग द्या. पहा, तर पहा, पहिल्या पिशवीमध्ये आहेत किंवा पहिल्या रंगासाठी आपल्याला सांगितलेले आहेत 12 सोडून सर्व, दुसऱ्या रंगासाठी 21 सोडून सर्व, तिसऱ्या रंगासाठी 20 सोडून सर्व, चौथ्या रंगासाठी आपल्याला 19 सोडून सर्व. आता आपल्याला या सर्वांचं काय करायचं आहे, टोटल मारायचं आहे. पहा, तर किती येणार आहेत, 12. 12शीला 2चा हातचा आला 1. एकूण बेरीज आलेली आहे पहा आपली 72. आता एकूण 4 घटक आहेत, म्हणजे 4 रंगाचे चेंडू आहेत, त्यातून 1 वजा करा, येईल किती आपलं उत्तर 3. 3 ने भाग द्या. पहा, 3 1 3, 3 2 6, राहिला 1, 3 किती 12. तर पहा, 3 चौक 12. तर त्या पिशवीतील एकूण जे चेंडू आहेत मित्रांनो, तर त्यांची संख्या किती येणार आहे, 24 एवढी येणार आहे. पहा, जे विचारलंय तेच उत्तर द्यायचं, विनाकारण वेळ घालायचा नाही. फक्त तुमची संकल्पना क्लिअर होणं आवश्यक आहे. पहा, चला मग प्रॅक्टिससाठी देऊ मी तुम्हाला असे आणखीन प्रश्न. सोडवून नक्की सांगताल मला याची उत्तरं. पहा, पटापट घ्या, कारण वेळ कमी आहे आपल्याकडं. पुन्हा जर लाईट गेली तर खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. पहा, प्रश्न सोडवा, मला याचं उत्तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. पहा, दुसरा प्रश्न आपल्या समोर दिलेला आहे, यात सुद्धा चेंडूच आहेत आणि आपल्याला काय काढायचंय, पिशवीतील एकूण चेंडूंची संख्याच काढायची आहे. पहा, त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला परत जर हवा असेल तर आणखीन एक छोटासा प्रश्न दिलाय आणि त्यामध्ये पिशवीतील एकूण चेंडूंची संख्या विचारलेली आहे. हा, चेंडू ऐवजी कधी कधी तुम्हाला मणी सुद्धा देऊ शकतात, मणी ऐवजी कधी कधी तुम्हाला फुले सुद्धा देऊ शकतात किंवा फळे सुद्धा देऊ शकतात. तुम्हाला प्रश्नाचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे, प्रश्नाचे शब्द गृहीत धरायचे नाहीत. तर पहा, या ठिकाणी आपल्याला याच प्रकारावरती काही मणी दिलेले आहेत आणि लाल रंगाचे मणी किती असं विचारलेलं आहे. पहा, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रॅक्टिससाठी हा एक प्रश्न पाहण्यासारखा आहे, त्याच पद्धतीचा आहे, पण हे कोंबड्या, बदक, गाई याच्यावरती एक 4 ते 5 प्रकारचे प्रश्न येतात, त्यामुळे तुम्ही गोंधळून जाण्याची शक्यता आहे. पण हा प्रश्न इकडल्या सुद्धा प्रकारात येऊ शकतो बरं का. इकडे त्यांना पाय आणि डोक्याची गरज नाही, फक्त एवढंच लक्षात घ्या. बाकी प्रश्न सेम आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला सांगितले की बाबा रे, दिलेल्या सर्व प्राण्यांच्या संख्येपैकी 23 सोडून सर्व काय आहेत, बदक आहेत. 28 सोडून सर्व काय आहेत, कोंबड्या आहेत. 29 सोडून सर्व काय आहेत, गायी आहेत. तर आपल्याला त्या शेतातील एकूण प्राण्यांची संख्या म्हणजे दिलेल्या या तिन्ही प्राण्यांची संख्या विचारलेली आहे. पहा, तर काहीच करायचं नाही, यांची बेरीज करून घ्या. पहा, यांची बेरीज येते या ठिकाणी 20, बरोबर आहे. सॉरी, एकक स्थानी 20, हातचे आले 2, त्याच्यानंतर इकडे 8. तर पहा, बेरीज आलेली आहे 80. एकूण प्राणी आहेत 3 प्रकारचे, 3 मधून 1 वजा करा, 2 ने भाग द्या,
बे बे, बेचोक 8, शून्याला 0, तर त्या शेतातील या 3 प्रकारच्या प्राण्यांची एकूण संख्या येणार आहे मित्रांनो 40. पहा प्रश्न कसे वाटत आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत याची उत्तरं सुद्धा सांगा. तर पहा मित्रांनो, असे जर प्रश्न आले तर हे प्रश्न आपल्या परीक्षेतला कमीत कमी 1 मिनिट 1 ते 1.5 मिनिट घेतात आणि शेवटी आपल्याला सुटत नाहीत. तर पहा या ठिकाणी प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, एका कुरणामध्ये 18 मेंढ्या आहेत, 12 कोंबड्या आहेत आणि काही मेंढपाळ आहेत. जर त्यांच्या एकूण पायांची संख्या त्यांच्या डोक्याच्या संख्येपेक्षा 73 ने जास्त आहे पहा, तर आपल्याला विचारलेलं आहे मग सांगा मेंढपाळ किती आहेत. तर हा प्रश्न आपल्याला फक्त इक्वेशन मध्ये ठेवायचा आहे. तसं काही मुलं पर्यायाकडून सुद्धा जातात, ज्यांना जमतंय त्यांनी जायला हरकत नाही, पण कदाचित जर शेवटचा पर्याय लागला तर आपला त्यामध्ये वेळ खूप जातो. त्यामुळे इक्वेशन मध्ये ठेवायला शिका. पहा प्रश्नामध्ये आपल्याला सरळ सरळ सांगितले की एका कुरणामध्ये 18 मेंढ्या आहेत. किती मेंढ्या आहेत, 18 मेंढ्या, म्हणजे यांची डोके सुद्धा मेंढ्यांची किती असणार आहेत, 18च, अधिक 12 कोंबड्या, 12 काय आहेत पहा, कोंबड्या आहेत, ठीक आहे, आणि याच्यामध्ये काही मेंढपाळ आहेत. आता मेंढपाळ किती आहेत हे आपल्याला मात्र माहीत नाही. आणि एवढं देऊन आपल्याला काय सांगितलंय, जर त्यांच्या पायांची संख्या त्यांच्या डोक्यांच्या संख्येपेक्षा किती न जास्त आहे, 73 न जास्त आहे, तर सांगा मग मेंढपाळ किती. तर पहा यांच्या पायांची संख्या यांच्या डोक्यांच्या संख्येपेक्षा 73 ने प्लस आहे पहा, म्हणून यांच्या डोक्यांच्या संख्येमध्ये 73 टाका. आता इकडे काढूयात आपण यांचे पाय. पहा इकडे आपण या बाजूला डोके ठेवले, इकडल्या बाजूला आपण मेंढ्यांचे आणि कोंबड्यांचे पाय ठेवणार आहोत. तर पहा एका मेंढीला किती पाय असतात, 4 पाय असतात. म्हणून जर 18 मेंढ्या असतील तर 18 मेंढ्यांचे मिळून पाय किती होणार आहेत, 18 चोक 72, अधिक कोंबड्या 12 आहेत मित्रांनो, तर एका कोंबडीला 2 पाय, हे विसरायचं नाही. मेंढीला 2 पाय लावले तर तुमचा प्रश्न गेला. कुणाला किती पाय आहेत हे मात्र तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. पहा तर एका कोंबडीला 2 पाय प्रमाणे या ठिकाणी कोंबडीसाठी किती पाय येणार आहेत मित्रांनो, तर 24 पाय येणार आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा आपला मेंढपाळ आहे, तर मेंढपाळाला डोकं एकच x राहणार आहे, पण त्याच्या पायाची संख्या मात्र किती होणार आहे, 2x होणार आहे. डोकं जरी एक असलं तरी पाय मात्र त्याला किती आहेत, 2. बस हे इक्वेशन आता आपल्याला सोडून घ्यायचं आहे. पहा काय करायचं, या सर्वांची टोटल मारायची मित्रांनो आणि x ला x जशास तसा ठेवायचा, टेन्शन घ्यायचं नाही. तर पहा 73, 18 आणि 12 यांची जर बेरीज केली तर यांची बेरीज येते. तर पहा इकडली सर्व संख्यांची आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे. ही बेरीज येते मित्रांनो 103, अधिक x ला x जशास तसाच ठेवा, त्याचं टेन्शन घेऊ नका. यांची बेरीज करा. पहा 7 आणि 2 किती, 9, आणि 9 आणि 6 किती येते बेरीज सर्वांची मिळून. पहा बेरीज करून सांगा मला किती येते, 70, 80, 90 आणि 96 बेरीज यांची आलेली आहे. 96 अधिक 2x. पहा तर पहा मित्रांनो आता आपल्याला याच्या पुढे काहीच करायचं नाही, फक्त उजवी बाजू डावीकडे, डावी बाजू उजवीकडे न्यायची आणि यांच्या ज्या येत्या त्या क्रमाने क्रिया करायच्या आहेत. तर पहा या ठिकाणी हे अधिक 96 बरोबर चिन्हाच्या इकडे आले डावीकडे तर काय होतील, वजा 96 होतील, आणि हे नुसते x बरोबर चिन्हाच्या इकडे गेले तर काय होतील, वजा x होतील. पहा तर 103 मधून 96 गेले मित्रांनो, या ठिकाणी निव्वळ 7 राहतात. 2x मधून 1x गेला, किती राहतील, फक्त 7. आणि x म्हणजेच आपला काय आहे, मेंढपाळ किंवा मेंढपाळाची डोकी आहेत. म्हणजे एकूण मेंढपाळांची संख्या बरोबर या ठिकाणी किती येणार आहे मित्रांनो,
तर 7 एवढी येणार आहे पहा. पहा, तुम्हाला समजून देण्यासाठी थोडंसं मला अवघडात टाकावं लागलं, पण जर तुम्ही पुस्तकात पाहिलं तर यापेक्षाही कठीण पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे पहा. तर पहा, आणखीन अशा प्रकारचा एक प्रश्न परत मी तुमच्यासाठी सोडवून देणार आहे. पहा, हा प्रश्न पाहून घ्या. आणखीन एक प्रश्न तुम्हाला मी सोडवून देते आणि बाकीचे प्रश्न मात्र तुम्हाला प्रॅक्टिससाठी असतील पहा. पहा मित्रांनो, पुढचा प्रश्न व्यवस्थित लक्षात घ्या. एका शेतामध्ये किती कोंबड्या आहेत आपल्याला दिलेल्या? तर एका शेतामध्ये आपण 20 कोंबड्या पाळलेल्या आहेत. बरं, मग यांची डोकी सुद्धा किती येणार आहेत? 20च येणार आहेत. इकडे आपण डोक्यांचं प्रमाण घेणार आहोत आणि तिकडे आपण पायांचं प्रमाण घेणार आहोत. तर पहा, 20 कोंबड्यांची 20 डोकी सुट्टी सुट्टी, तसंच 15 गायी आहेत. तर 15 गायींची किती? 15च डोकी. फक्त लक्षात ठेवा, या कोंबड्या आहेत आणि या गायी आहेत, कारण त्यांचे पाय काढायचेत आपल्याला. आणि गुराख्याला तर काहीच अडचण नाही, एक्सला एक्स, त्याला 2च पाय राहणार आहेत पहा. अधिक डोक्यांच्या संख्येपेक्षा कितीने पायाची संख्या जास्त आहे? तर 70ने जास्त आहे. चला मग पाय काढून घ्या. सुरुवातीला कोंबड्यांचे पाय आहेत पहा, 20 कोंबड्या असतील तर त्यांच्या पायांची संख्या होणार आहे मित्रांनो 40, आणि 15 गायी असतील तर त्यांच्या पायांची संख्या होणार आहे 60, आणि मेंढपाळ जो आहे हा एक्स असेल तर याच्या पायाची संख्या होणार आहे मित्रांनो फक्त 2x. तर इतकं सोपं आहे हे इक्वेशन मध्ये ठेवणं पहा. एकदा जर लक्षात घेतलं तर तुम्हाला त्यामध्ये काही सुद्धा अवघड वाटणार नाही. तर पहा, आता या सर्व संख्यांची बेरीज करून घ्या. 70, 15 आणि 20 किती येते यांची बेरीज? 105 अधिक x आली पहा. बरोबर, इकडली बेरीज करून घ्या मित्रांनो. इकडली बेरीज 100 अधिक 2x आलेली आहे. आता फक्त वजाबाकी करून घ्या यांची. या 105 मधून 100 गेले, इकडे आले 5, आणि 2x मधून x गेला, इकडे राहिला मित्रांनो x. अशा प्रकारे गुराख्यांची निव्वळ संख्या आपल्याला मिळालेली आहे 5. तर काहीच अवघड नाहीये. असा जर प्रश्न परीक्षेला पडला तर अजिबात गोंधळून जायचं नाही. त्याचं ॲनालिसिस करायचं, त्याला योग्य पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करायचा पहा. पहा, प्रश्नांचा दर्जा कसा वाटत आहे नक्की सांगा. तुमच्या गळी हे प्रश्न उतरत आहेत का? तुमच्या हृदयाला भिडत आहेत का? खरंच माझ्या या दिलेल्या वेळेचा तुम्हाला काही सदुपयोग होत आहे का? हे मला कमेंटमध्ये नक्की तळमळीने सांगा. म्हणजे अशा प्रकारचे आणखीन जास्तीत जास्त प्रश्न घेण्यासाठी मला मोटिवेशन भेटेल. चला मग प्रॅक्टिससाठी आणखीन प्रश्न पाहूया. पहा मित्रांनो, प्रॅक्टिससाठी आणखी अशाच प्रकारचा एक प्रश्न मी तुमच्या समोर दिलेला आहे. याचं उत्तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. पाहूयात आणखीन अशा प्रकारचा एखादा प्रश्न आपल्याला मिळतो का? पहा, तर अशाच प्रकारचा हा दुसरा प्रश्न आहे पहा. तुम्हाला प्रॅक्टिससाठी 2 प्रश्न देत आहे. तुम्हाला एकीकडे डोक्याचं इक्वेशन, एकीकडे पायाचं इक्वेशन ठेवायचं, दोन्हींची बेरीज करायची आणि शेवटी इकडलं तिकडं तिकडलं इकडं नेऊन त्यांची काय करायची? वजाबाकी करायची. इतकं सोपं आहे हे. उगाच गणिताला आपण बिनाकामाचं एवढं अवघड करून ठेवलेलं आहे. पहा मित्रांनो, आजचे प्रश्न कसे वाटले कमेंटमध्ये मला नक्की कळवा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. आणि आणखीन कोणते टॉपिक तुम्हाला अवघड जातात, कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओ पाहायला आवडतील हेही सांगा. आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत शेअर मात्र नक्की करा. अशाच प्रकारच्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला पायऱ्या, मंदिरातील फुलांची संख्या असेल किंवा आणखीन पुढचे प्रश्न आहेत पहा. आज वेळ खूप कमी आहे. पुढे आपल्याला अशा प्रकारचे काहीतरी प्रश्न पाहायचे आहेत पहा. पुढचा प्रकार आपला खूप मजेशीर आहे मित्रांनो, सैनिक आणि किल्ला. तुम्हाला माहीत असेल आजकाल पोलीस भरतीसाठी हा टॉपिक फार ट्रेंडिंगमध्ये आहे पहा. किल्ला, सैनिक, त्यांचा अन्न पुरवठा, आणि यावर सुद्धा एकच संकल्पना नाही आहे बरं का.
फक्त सैनिक आणि किल्ला यावर सुद्धा तुम्हाला 4 ते 5 प्रकारच्या टाइप्सचे प्रश्न विचारले जातात. तर हा टाइप्स पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.